नमस्कार मंडळी, तर श्री स्वामी समर्थ. आता काल तुम्ही बघितलं होतं की आम्ही स्टेशनपासून चालत आलोय. तर चालत यायला फक्त 10 ते 15 मिनिटच लागतात. नंतर आतमध्ये आलो, नंतर फ्रेश झालो, पाय वगैरे धुतले. नंतर मग आतमध्ये गेल्यानंतर पहिली तुम्हाला सगळी दुकानं वगैरे दिसतील आणि नंतर मग स्वामींची छान अशी मूर्ती आहे. आतमध्ये गेलो नंतर 12 वाजता छान अशी आरती चालू झाली होती. माझ्या साईदने पण छान अशी आरती केली बाप्पाची. तर मग लाईन मधून आतमध्ये गेलो नंतर हे बघा स्वामींचं छान असं दर्शन झालं. जिथे बघेल तिकडे सगळीकडे स्वामीच दिसतात. खूप छान प्रसन्न वाटत होतं इथे. असं वाटत होतं मंदिरातून बाहेरच नको जाऊ. तर असं छान प्रदक्षिणा वगैरे घातली. मला झोप आली होती खूप, तर ती खाली उतरायला काय तयारच नव्हती. तर छान असं तिचं पण डोकं वगैरे टेकवलं स्वामींच्या पादुकांना. तर मंदिराच्या इथेच खाली एक छोटी अशी खोली आहे. तिथे तुम्ही नामस्मरण करू शकता स्वामींचं. खूप छान वाटतं इथे, एकदम शांतता मिळते. नंतर हे असं मठ आहे स्वामींचा पूर्ण. नंतर आलो जेवणासाठी. तर महाप्रसाद चालू होता. तर हिला खूप झोप आली. तर तिला झोपवली. लाईन तर खूप होती. शेवटी माझं बाळ झोपलं. तिला मी पोहे बनवून आणले होते घरून, तर तिला ट्रेनमध्येच थोडं चाललेलं, त्याच्यामुळे ती झोपून गेली आहे. प्रसाद पण खूप छान होता. आणि इथे बाहेर पण तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी करू शकता. नंतर आम्ही इथे पेरू घेतला होता खाण्यासाठी. असं बाहेरचं वातावरण पण खूप छान आहे. आणि आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. तर आम्हाला ट्रेन दिसली, तर मस्त रमत गमत चालले होते. ट्रेन दिसली तसे सगळे पळायला लागले. तर ट्रेनमध्ये बसलो आणि एवढा जोरात पाऊस आला, बापरे. मग पोहोचलो आम्ही घाटकोपर स्टेशनला. नंतर उतरल्यावर थोडा ज्यूस घेतला. छान गेला आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.